हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी. ही एकदम सोपी आहे आणि तुम्ही जेवणाला कधीही करू शकता किंवा टिफिनला करायची असेल तरीही देऊ शकता. ही पद्धत जी आहे गावाकडची पद्धत आहे. तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतले आहेत. ते असे 2 बटाटे मी अशा मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये मी कट करून घेते. या भाजीसाठी जास्त काही तामझाम लागत नाही. एकदम क्विकमध्ये ही भाजी होऊन जाते आणि खाण्यासही खूप छान लागते. बरेच जण बटाट्याचे साल काढून घेतात, तर मी तसं नाही करत. मी बटाटे स्वच्छ धुवून घेऊन कट करते आणि परत ते पाण्यामध्ये काढून ठेवायचे सालीसहित. साल न काढता तुम्ही एकदा करून बघा, बटाट्याच्या भाजीची चव खूप छान लागते. आता ते मी बटाटे एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते, कारण आपल्याला अजून बटाट्याला बाकीचा मसाला काढायचा आहे. तर ते बटाटे काळे पडू नये यासाठी ते पाणी ओतून ठेवायचं. त्याच्यानंतर मी एक टोमॅटो घेतला आहे आणि तो अशा पद्धतीने बारीक चिरून घेते. टोमॅटो असा बारीक चिरून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेऊन तोही अशा प्रकारे एकदम बारीकमध्ये चिरून घ्यायचा. यासाठी मी आले लसूणची पेस्ट करून घेतली आहे. फ्रेश आले लसूणची पेस्ट करून टाका, याने चव अजूनही छान होते. नंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून तापत ठेवले आहे. ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी व्यवस्थित तडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आहे. साईड बाय साईड माझ्या मसाल्याच्या डब्यातला जो लाल तिखट होते ते संपले होते, मी ते परत भरून ठेवले. त्याच्यानंतर जी आले लसूणची पेस्ट केली होती ती टाकली आहे. आले लसूणची पेस्ट ताजी करून टाका, म्हणजे यामुळे टेस्ट खूप छान होते. नंतर जो एक कांदा आपण कट केलेला होता बारीक चिरलेला, तो त्याच्यात टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लाल होऊन परतल्यानंतर त्याच्यामध्ये जो टोमॅटो कट केलेला आहे तो टोमॅटो टाकून घ्या. नंतर आपण मसाले टाकू. त्याच्यामध्ये सर्वप्रथम हळद, नंतर लाल मिरची पावडर आणि नंतर आपला घरगुती मसाला तो 2 चमचे टाकलेला आहे. व्यवस्थित मसालेही चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मसाले परतल्यानंतर जो बटाटा आपण पाण्यात ठेवला होता तो बटाटा परत एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि नंतर हे सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व एकत्रित झाल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला तो टाकलेला आहे. ते परत सगळं मिक्स करून घेतल्यानंतर बटाटा शिजण्यासाठी किंवा तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी होतं. मी इथे 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. दीड ग्लास पाणी ओतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून नंतर कोथिंबीर टाकली आहे आणि फुल गॅस करून एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे भाजीला. उकळी आल्यानंतर गॅस कमी करून बटाटा शिजून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सुगरणला सबस्क्राईब करा. थँक्यू.